हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज ना म्हणजे उद्या आहे माझ्या आईच्या घरी धोंडा आणि आम्ही चाललो आहे धोंड्याला. तर त्यासाठी ना आज मी सगळी पॅकिंग करत आहे, साड्या वगैरे. आणि ही जी साडी आहे ना त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेली होती, तर ही बघा ही साडी मी वेअर केली आहे. तर कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि ना साधा सोपा असा थोडासा मेकअप केलेला आहे मी. आणि म्हटलं चला छानसा असा मस्त व्हिडिओ घेऊया. आणि उद्या आईकडं गावाकडं जाणार आहे, तर बॅग वगैरे भरली. आलं तर 2 दिवस राहू किंवा उद्याची. तर म्हणजे आमचं असं ठरलेलं काहीच नसतं, पण 2 साड्या सगळ्यांचे 2-2 ड्रेस आम्ही घेतलेले आहे. तर तुमचे दादा आम्ही सगळे चाललो आहोत धोंड्याला. आणि आपला जो धोंड्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे ना तर भरपूर व्हायरल गेलेला आहे. तर कसं असतं, लोकांना वाटतं ह्या वयात धोंडा का, तुम्ही आता काही हे सगळं घेणार का. तर तसं काही नसतं. तो एक फक्त रील आहे आणि ती शूट केली आम्ही. आता सोनं एवढं महाग झालं ते आम्हाला देणार नाही आणि आम्ही घेणार नाही असं आहे. फक्त कसं असतं, एक रील आहे. धोंडा म्हणजे काय असतं असं नाही का लगेच त्यांनी आपल्याला काहीतरी घ्यावा म्हणूनच गेलं आलं, भेटी गाठी होत्यात, माहिती होते, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे असतो तर आपण असं करतोच, जेवण वगैरे असतात, धोंडे वगैरे बनवतात. तर गेल्यावर मी तुम्हाला ते शेअर करणारच आहे, कारण आम्हाला जाईपर्यंत त्यांचा स्वयंपाक झालेला असणार आहे. आणि जेवढं मला काही शूट होईल, जेवढं काही दाखवता येईल नक्की दाखवेन. तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा आणि लाईक पण करत चला. तुम्ही अजिबात लाईक करत नाही आपल्या ब्लॉगला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही मेंबर सुद्धा होऊ शकतात, एकदम कमी पैशामध्ये आहे. तर नक्की जर तुम्हाला आवडलं तर होऊ शकतात तुम्ही. आणि शॉपिंगचे ॲप वगैरे आहेत, तर वेगवेगळे ड्रेस वगैरे मी लावत असते. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही शॉपिंग सुद्धा करू शकतात. लिंक दिलेली असते, तिथून घेऊ शकतात तुम्हाला. आणि ही साडी बघा खूप सुंदर आहे. मला ह्या साडीचा रंग खूपच आवडला म्हणून म्हटलं पहिलं हे ब्लाऊज शिवलं. ती साडी तशीच राहिलेली आहे, ती गावून आल्याच्या नंतर शिवणार आहे मी. तर आता मी ना गवारी शेंगा वगैरे केल्या मस्त. आता जेवण वगैरे करायचं आहे मला. आणि पॅकिंग वगैरे झालेली आहे करून. तर आता उद्या सकाळी डायरेक्ट मी बोलणार आहे. आता संध्याकाळ जवळजवळ बराच वेळ झालेला आहे. तर बोलू आपण थोड्या वेळाने. म्हणजे उद्या आता मी निघलो आहे. हे बघा बॅग वगैरे भरली, ते पण दाखवते. हाय म्हणाव, चला सासरवाडीला धोंडा खायला. आणि अंगठी करायची आम्हाला. अहो आपल्याला कमेंट करते तशी म्हणून म्हणलं मी सांगितलंय कालच त्यांना. चाललं आम्ही. हा आपण तसं नसतं, आपल्याला ते कमेंट करते म्हणून तसं म्हणते. अंगठी कोणी करायला आता सोनं काय स्वस्त आहे का. मोदीजींनी सांगितलं सोनं करायचं नाही वर्षभर. आणि आम्ही दिलं तरी आम्ही घेणार नाही, ते पण आम्हाला देणार नाही. सासरवाडीची परिस्थिती सुद्धा तशी नाही देण्यासाठी. ती एक फक्त रील्स होती. चलो चलो तिथे गेले दाखवून. गाडी सगळं सामान ठेवले. दीदी तोंड बिन बांधून ह्याच्यात एवढं. आणि आपले झाड बघितलं, पेरू आले झाडाला आपल्या. हा बघा हा पेरू पहिला मुंग्यांनीच खाल्ला बरं का. आणि इथं बघा किती भारी भारी काळे आलेले, तिथं पण आलेले. आणि इकडून सुद्धा आहे. हे बघ दादू, आपल्याला येईपर्यंत चांगले मोठे होतील. दिसले का मुंग्या बघा दादू, मुंग्यातलं इथं आपले आपण. हां किती सुंदर पेरूचं झाड आलंय आमचं आलं. हा वरती झाडं पाहिजे मोठी झाड. दीदी हाय मान, दादू इकडे बाय. दात सावली झाड. आपण नाही का पप्पा सोबतच घरी आपले व्हिडिओ काढायला.
नाही पण आम्ही उद्याच घरी येणार तुम्ही चालेल ना या ना पलटी खाल्ली आमच्या घरी चालू झालं मग असे म्हणले तुम्ही तिकडेच थांबा मला आराम करायचा आणि नाही मला असं म्हटलं येऊ नको म्हणे तू तिथंच थांब मला आराम करायचा ना आता कॅमेरा चालल्यात लगेच बाबांनी पलटी खाल्ली तिला तर कोण असतं मग मेरे को नाही मला ऍक्टिव्ह दर्शन रांग पाहिजे नाही राहू दे ना वाटता येईल चल त्याला काय एवढं दिले घे का हां पोळ्या मांड्या आपल्या कशा असतात हाय का नाही माशा बोल काहीतरी कसं वाटतं तुला बरं वाटतंय हेच घेऊ का तुम्हाला मला सगळ्याला आवाजाव घालायची सवय लागेल लहान असो मोठे असो बोला काहीतरी या दोंडे खायला या म्हणून ना हा या दोंडे खायला हा हा दिसते काय मी त्यांना दाखी त्यांना नाही म्हणले या मला काय विचार करू राहील काय लागतं तुला काय लागतं हा द्या ना धोंडा बावडा हाय म्हण रे असं हात कर नसा राम राम म्हणून जेवण झालं म्हणा मला तरी आवडत व्हिडिओ घ्यायला मी भावड्याला त्या एका व्हिडिओत गेले बघा मागच्या धोंड्याच्या आपल्या अण्णा होते त्या अण्णा पण होते अण्णा दिसतात ना त्यात ह्या माझी मामी आहे ह्या वहिनी आहे हा बा हा मामाचं पोरग आहे दाखवते ना मग तसं वरून आवाज देईन मी ह्या बघा ह्या एक मामी आहे माझी हाय म्हणा हो हाय म्हणा हाय हा व्हिडिओला लाईक करा म्हणा माझ्या भाषेच्या थांबा उजाड्यात इकडे या हा नाही हा का मग हे जेवायला बसले नाही असंच का आता बोला ए तू का टीव्हीचा आवाज कमी कर ग म्हणा माझ्या भाषेचा व्हिडिओ जास्त बघा सपोर्ट करा खूप गरिबीतून वर आले त्या हा माझ्या भाषेचा व्हिडिओ चांगला करा व्हायरल करा हा अशा गरिबीतून परिस्थितीतून आल्या हा खूप मेहनत करत्या हा 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 झालं काय बघा बघा मी दाशी मस्त झोपली आहे किती छान वाटतंय इकडे बघा हाय म्हणते हाय आणि वरती मस्त दीदी आली आता ते दाखव ग सगळं सगळं दाखव लय छान दिसतंय हे देखो कैसे लेट गई